तुम्हाला कसं वाटतं या एक्स्पोबद्दल एकंदरीत? ॲक्च्युली इथे आम्हाला हा चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की जेणेकरून इथे आम्ही बऱ्याच लोकांशी इंटरॅक्शन करू शकतो आहे आणि बरेच काही वेगळे सगळे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, काही ट्रेडर्स आहेत, प्रत्येकाचे वेगळे प्रॉडक्ट आहेत. त्याबद्दल बऱ्यापैकी आम्हाला इथे माहिती मिळणार आहे. आम्ही सुद्धा आपल्या प्रॉडक्टबद्दल बऱ्याच लोकांना आपल्या प्रॉडक्टची माहिती देऊ शकणार आहे. आतापर्यंत आम्हाला असं वाटतं की काही लोकांना काही आमचे प्रॉडक्ट माहिती नाही आहे, तर ते आम्ही इथे डिस्प्ले केलेले आहेत आणि त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतात आणि हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे आणि होप सो काय आम्हाला याच्यातनं चांगल्या बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. बिलकुल आहे. थँक्यू मयुरेश. थँक्यू मॅडम. खूप चांगला तुम्ही रिव्ह्यू दिला पूर्ण एकंदरीत सिक्युरिटेक एक्स्पोबद्दल. आणि काही न्यू प्रोडक्ट्स तुम्ही इथे शोकेस करताय का? येस आम्ही हे नवीन प्रॉडक्ट आहे डायोड ओरिंग मॉड्यूल की जिथे आपण 2 SMPS लावून हा ओरिंग मॉड्यूल लावला तर एक SMPS जर खराब झाला, आपला सपोज हा खराब झाला SMPS, तर तरीही हा दुसरा SMPS तुमचा चालू असेल की इथे आता आम्ही हे लोड कनेक्ट केलेलं आहे तर हा एक आपला SMPS चालू असेल तर हा एक डायोड ओरिंग मॉड्यूल हे नवीन आम्ही प्रॉडक्ट इथे डिस्प्ले केलेलं आहे. त्याचप्रकारे हे आम्ही अंडरओव्हर व्होल्टेज आणि सर्ज प्रोटेक्टर हा सुद्धा एक नवीन प्रॉडक्ट आम्ही इथे म्हणजे डिस्प्ले केलेला आहे. जेव्हा व्होल्टेज आपलं सपोज कमी होत असेल, याची एक रेंज दिलेली आहे 180 व्होल्टेज. सपोज याला 180 व्होल्टेज आपण असं कमी केलं की हा ऑटोमॅटिक कट ऑफ होतं आणि जसं हे 230 परत 180च्या वरती गेलं की ते परत रिस्टोअर होतं. तर असा हा एक प्रॉडक्ट आहे. हा खूप युजफुल प्रॉडक्ट आहे. जिथे कुठे फार फ्लक्च्युएशन असेल, रिमोट साईडला खूप फ्लक्च्युएशन असतं, त्या ठिकाणी हा आपण प्रॉडक्ट बिलकुल यूज करून आपण तिथं ते फ्लक्च्युएशन टाळू शकतो आणि मेन फ्लक्च्युएशनपेक्षा आपल्या समोरचे जे डिव्हाइस आहे त्याला आपण प्रोटेक्ट करू शकतो. थँक्यू मॅडम. खूप Thank you, चांगले महेश. प्रोडक्ट्स तुम्ही डेमॉन्स्ट्रेट केलेत. थँक्यू.